BBC मातृभूमी लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करा. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. तुम्हाला आश्चर्य वाटेल, योगा योग बघा. आज 20 तारीख आहे, 20 मे आहे. बरोबर 20 मार्चला तुम्ही आणि मी दिल्लीवरनं पार्लमेंट संपवून मुंबईला आलो होतो. येस ताई. आणि रविवारी रात्री परत जाणार होतो. त्या गोष्टीला 60 झाले. येस, 60 दिवस आपल्याला दिल्लीवरून येऊन झालेत. मला अजून आठवतं, तुम्ही किंडलवर पुस्तक वाचत होता, आठवतं? येस ताई. आणि मधून गप्पा टप्पा, मधून किंडल, मधून माझी सिरियल, असं धमाल करत आपण मुंबईला आलो. एक मिनिट, एक क्षण तरी तुम्हाला वाटलं होतं की आपण आता जाणार नाही, पुढचे 60 दिवस भेटणार नाही आणि काहीच नाही? अगदीच अनएक्सपेक्टेड होत्या काही गोष्टी. कारण तेव्हा असं वाटलं होतं की हो, आपण परत सोमवारी जाणार आहोत, आपण अनेक वेगवेगळ्या विषयांवर बोलणार होतो, पार्लमेंटमध्ये काही विषय मांडायचे होते, आणि सडनली लॉकडाऊन झाला. आणि लॉकडाऊनचा हा पुढचा काळ जो काही आता आपण 60 दिवस तसं बघितलं तर आज ऑफिशियल लॉकडाऊनचा मला वाटतं 57वा दिवस आहे. आणि या शुक्रवारी परत आलो. आपल्याकडे तो महाराष्ट्रात ऑलरेडी तो सेमी लॉकडाऊन सुरू झाला होता. राईट. पण मला खरं सांगा, 60 दिवस खरं मला विचाराल तर कसे गेले माझंच मला कळत नाही. म्हणजे लाईक अ फ्लॅश इट इज. म्हणजे आता मला वाटलं, अरे 60 दिवस गेले, बापरे, म्हणजे 60 दिवस किती लवकर जातात हो. इट्स लाईक अ फ्लॅश. लॉकडाऊनची गंमत जर बघायचं झालं, खूप पॉझिटिव्ह वेने आपण जेव्हा लॉकडाऊनकडे बघू ना, तेव्हा आवड से की सुरुवातीला सगळ्यांनी लॉकडाऊन बरोबर फ्लर्ट केलं. इट वॉज अ फ्लर्टिंग मोड. इट वॉज अ फ्लर्टिंग मोड की हो, मी लॉकडाऊन मध्ये हे करीन, मी लॉकडाऊन मध्ये ते करीन. म्हणजे मला वाटतं जेव्हा लॉकडाऊन अनाऊन्स झाला असेल तेव्हा अनेकांनी त्यांचा वेट लॉसचा एक प्लॅन सुद्धा रेडी केला असेल. त्यांनी त्यांच्या नाही ताई, हे सेल्फ, दिस इज इंट्रोस्पेक्शन. आणि एक वर्कआउटचा प्लॅन काहींनी रेडी केला, काहींनी मला हे वाचायचंय, मला हे बघायचंय, या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. मला आठवतं, म्हणजे एस्पेशली मी जेव्हा सांगितलं बायकोना की मी तुमच्याशी इन्स्टा लाईव्ह वर तुमच्या पेजवर जाणार आहे, त्या बायकोने मला फक्त एक विनंती केली की जी सुरुवातीला आपण भांडी घासण्याचे वगैरे फोटो टाकत होतात ना, की बायकोला कसे लोक मदत करत होते आणि कशा पद्धतीने आपण हे करणार आहोत, हे अर्ली रोमॅन्टिसिझम जे होतं लॉकडाऊनचं, हे पण खूप छान होतं. म्हणजे मला वाटतं या सगळ्या गोष्टींकडे, या 57 दिवसांकडे प्रत्येकानं जर स्वतःच्या अँगलने एकदा बघितलं तर प्रत्येकाची एक वेगळी स्टोरी तयार होईल याच्यामधून. करेक्ट आहे, खरंच आहे. त्यामुळे हे धमाल होते, जसं तुम्ही म्हणाला तसं फ्लॅश झाला. आणि आज आपण जेव्हा म्हणतो 57 दिवसात, मी पहिल्या दिवशी काय काय प्लॅन केलं होतं आणि पुढच्या 57 दिवसांमध्ये मी काय काय इम्प्लिमेंट केलं, तर प्रत्येकाकडे त्यांची उत्तरं फनी असतील. खरंच आहे तुमचं म्हणणं. पण म्हणजे आता हे सगळं झालं, गॉड इज काइंड. म्हणजे खूप अडचणीतून लोक गेले, त्याच्यावर आपण आता लाईट मोमेंट करतोय. कधी भाजी नाही मिळाली, कधी दूध नाही मिळालं. मला म्हणजे मी जेव्हा विचार करते, आता इन आयसोलेशन मी तुमचा विचार करते. एकदा पहिलं तुमचं बोलू, मग माझं बोलूया. आता तुमची मुलं माझ्या मुलांपेक्षा लहान आहे. तुमची बायको ऍब्सोल्यूट फ्रंटलाईन वर्कर आहे. कसं तुम्ही डील करता? आणि तुमची मुलं लहान आहेत, माझी तरी 21 आणि 18 आहे, तुमचा मुलगा खूप लहान आहे. मग हाऊ डू यू मॅनेज दिस? जस्ट आउट ऑफ क्युरिओसिटी. तर त्याच्यामध्ये त्या लहान मुलाकडे बघून मला काही गोष्टी खरंच शिकता आल्या या 57 दिवसांमध्ये. कारण माझं घर छोटं आहे. आय लिव्ह इन अ 1 BHK फ्लॅट. इट इज हार्डली 560 स्क्वेअर फीट का फ्लॅट. पण 1 BHK फ्लॅट, देर इज नो प्ले एरिया. अशा ठिकाणी 57 दिवसांमध्ये अजून त्या लहान मुलाने कधीच ही गोष्ट बोलून दाखवली नाही की मला बोर होतं किंवा मला कंटाळा आलाय. ही इज हॅपी. ही इज हॅपी इन हिज वर्ल्ड. आणि मग असा विचार, तो हट्ट करत नाही, तो खुश आहे की बाबा घरी आहे, आई अधेमध्ये हॉस्पिटलमधून जाऊन येते, सो ही इज हॅपी. त्यामुळे 4 वर्षाचा मुलगा जर या इतक्या बेसिक मिनिमम गोष्टींमध्ये खुश राहू शकतो, तर आपण का नाही? हा एक डेफिनेटली ही एक मला वाटतं शिकण्यासारखी एक गोष्ट आहे. हा, मिसेस जसं तुम्ही म्हणालात तर ते एक टेन्शन असतं, ते एक दडपण कायम असतं.
म्हणजे yesterday she was working in a hospital. Today I got a news that one of her colleague has tested positive. सो तो एक कायम गॅसवर असणं हे असतं. आणि एस्पेशली त्याच्यामुळे ताई जे दोघेही कोविड वॉरियर आहेत ना, वी आर इन टू न्यूक्लिअर फॅमिली, एस्पेशली न्यूक्लिअर फॅमिलीज मधले जेव्हा दोघेही कोविड वॉरियर्स आहेत तेव्हा त्यांच्या बॅक ऑफ द माइंड काय काय गोष्टी चालू असतील, ते कुठल्या कुठल्या टेन्शन मधून जात असतील, त्याची सुद्धा एक खूप जवळून एक अंदाज येतो. म्हणजे 2-3 दिवस हे नक्कीच अगदी खरं सांगायचं म्हणजे गॅसवर असतात. काही लक्षणं दिसत आहेत का, काही प्रॉब्लेम वाटतोय का, आणि त्यात भरीसभर म्हणून द एरिया इन विच आय स्टे, माझ्या आजूबाजूच्या 4 बिल्डिंग्स हॅव बीन सील्ड. या देर आर मेनी पेशंट्स इन माय सोसायटी. सो ताई भीती वाटण्याचं, मला वाटतं की भीती वाटण्याचे एक पॉइंट आता पलीकडे जाण्याची वेळ आलेली आहे. की ही गोष्ट होणार आहे आपल्याला माहिती आहे. म्हणजे केव्हा ना केव्हा कदाचित पुढच्या कदाचित 4-6 महिन्यांमध्ये देशातल्या कदाचित अनेक जणांना कोरोना होऊन गेला असेल. म्हणजे आज जर आपण या इन्फेक्शनकडे बघितलं, वी हॅव टू लुक ऍट दिस इन्फेक्शन ऍज अन इन्फेक्शन फर्स्ट. हा जो एवढा मोठा बागुलबुवा कोविडचा आहे, याच्यामध्ये धोका आहे, याच्यामध्ये डार्कर साईड आहे, ही मान्यच आहे. पण त्याच्या बरोबर ना ताई की हा एक इन्फेक्शन आहे. जसं मला सर्दी होऊ शकते, मला खोकला होऊ शकतो, तो हो मला कोविड होऊ शकतो. या गोष्टी मला एक सॉरी तुम्हाला मध्ये बोलतेय, पण तुम्ही डॉक्टर म्हणून समजवताय, माझे खासदार म्हणून समजवताय का ऍक्टर म्हणून समजवताय? नाही, नक्की डॉक्टर म्हणून जर याचा विचार केला ताई तर हे इन्फेक्शन आहे, इट्स अ व्हायरल इन्फेक्शन. आणि हे व्हायरल इन्फेक्शन असल्यामुळे याचा धोका कोणालाही होऊ शकतो हे आपल्याला मान्य करून पुढे चालावं लागणार आहे पुढच्या काही काळामध्ये. ते म्हणजे कधी, म्हणजे 1 आठवडा, 10 दिवस, 2 महिने, किती? तर जितक्या लवकर आपण याचा स्वीकार करू की दिस इज गोइंग टू को एक्झिस्ट फॉर सम इयर्स विथ अस. म्हणजे जसं अमोल कोल्हे काय बोलताय तुम्ही? हो ताई, ही गोष्ट होणार आहे. परवाच WHO ज्या गोष्टी आल्या, परवा WHO जे एक स्टेटमेंट आलं त्यानुसार कोविड इज गोइंग टू स्टे विथ अस फॉर सम इयर्स. इट्स अ व्हायरल इन्फेक्शन. ते म्हणतात ना टीव्हीवर, कालच मी पाहिलं, औषध येणार आहे आणि इंजेक्शन येणार आहे आणि वॅक्सिनेशन येईल, मग त्याचं सगळ्याचं काय? डेफिनेटली त्यासाठीचे प्रयत्न ताई चालूच आहेत. फक्त वॅक्सिन यायला मला वाटतं साधारणतः किमान नोव्हेंबर-डिसेंबर शिवाय वॅक्सिन येणार नाही. आणि वॅक्सिन आलं, होय, आपण आता मे महिन्यामध्ये आहोत, 5 ते 6 महिने वॅक्सिन येण्यासाठी लागतील. आणि त्याच्या पुढचा जो टप्पा आहे, सगळ्यांचं वॅक्सिनेशन होण्यासाठी आणखी 1-1.5 वर्ष लागू शकतो. 1-1.5 वर्ष? हा, ह्या गोष्टी होणार आहेत. त्यामुळे मी जितक्या शांतपणे म्हणतो की हो, मी ही मानसिक तयारी केलेली आहे की ओके, आय माइट गेट एन इन्फेक्शन, याची मी स्वतः तयारी करणं. आणि त्याच्यामध्ये 2 गोष्टी करता आल्या तर फार महत्वाच्या आहेत. एक इंडिव्हिज्युअल रिस्पॉन्सिबिलिटी आणि एक गव्हर्नमेंट रिस्पॉन्सिबिलिटी. सो आय फील इंडिव्हिज्युअल रिस्पॉन्सिबिलिटी ही अशी असेल की जे आपल्या लाईफस्टाईल चेंजेस इथून पुढे करायचे आहेत. म्हणजे त्यामध्ये डॉक्टर म्हणून मला सांगताय की सुप्रिया सुळे पुढचे 2 ते 3 वर्ष तुला या कोविड बरोबर जगायचंय, असं तुम्ही स्पष्टपणे मला सांगताय? होय ताई, ही गोष्ट आपल्याला मान्य करावी लागेल की पुढचे 2 ते 3 वर्ष कोविड आजूबाजूला असू शकणार आहे. म्हणजे तुम्ही आणि मी पार्लमेंटमध्ये जाऊ, आपण दोघं मतदारसंघात जाऊ, आपण दोघं जिल्हा परिषदच्या कार्यक्रमाला जाऊ, आपण दोघं पक्षाच्या कार्यक्रमात, या सगळीकडे आपण जेव्हा दोघं नॉर्मल जगत असू, एरवी तुमच्या मुलाला तुम्ही खाली खेळायला घेऊन जाणार, मी माझ्या मुलीला कॉलेजमध्ये घेऊन जाणार, मग तेव्हा आपण म्हणजे इट्स गोइंग टू जस्ट एक्झिस्ट विथ अस. तर या गोष्टी सातत्याने राहणार आहेत. जसं आता आपण एक एक्झाम्पल जर बघितलं तर ट्युबरक्युलोसिस आपल्या देशात अनेक वर्ष आहे. आजूबाजूला ट्युबरक्युलोसिसचं इन्फेक्शन होण्याच्या जे धोके आहेत हे आपल्याला दिसत आहेत. पण ज्याला आपण को एक्झिस्टिंग विथ कोविड म्हणतो, जे मी म्हणत होतो इंडिव्हिज्युअल रिस्पॉन्सिबिलिटी अँड गव्हर्नमेंट रिस्पॉन्सिबिलिटी, या 2 रिस्पॉन्सिबिलिटीचा जर विचार केला तर नंतर या लाईफस्टाईल चेंजेस जेव्हा आपण करू, की आपण पर्सनल हायजीन असेल, मास्कचा वापर असेल, सोशल डिस्टन्सिंग असेल, या गोष्टी पुढच्या 2-3 वर्षांमध्ये आपण आयुष्य सुरळीत होत असताना या गोष्टी जेव्हा आपण लाईफस्टाईल चेंजेस म्हणून स्वीकारून टाकू, तर मला वाटतं त्या कोविड बरोबर राहणं एक सोपं होऊन जाईल. आणि सायमल्टेनियसली कोमॉर्बिड कंडिशन्स, आणि एक फार महत्वाची गोष्ट जी आपल्याला डेथ रेट जो सुरुवातीला जास्त होता त्याचं एक फार महत्वाचं कारण असं होतं
की अर्ली डिटेक्शन होत नव्हतं. जितक्या लवकर म्हणजे कोविडचं दुर्दैवानं एक चित्र असं तयार करण्यात आलं की कोरोनाचे रुग्ण सापडले, कोरोनाचे संशयित सापडले. या गोष्टीकडे म्हणजे त्यांनी काही गुन्हा नाही केलेला. इट इज जस्ट अन इन्फेक्शन. त्यामुळे याच्याविषयीचा सोशल स्टिग्मा आधी काढून टाकला पाहिजे. आणि मी जेव्हा स्वतः ओपनली आज तुमच्याबरोबर बोलताना जेव्हा मी स्वतः ओपनली म्हणतो आहे की हो मला हे इन्फेक्शन होऊ शकतं, तर ही माझी त्याचबरोबर जबाबदारी की मला हे इन्फेक्शन झाल्याबरोबर मी तातडीनं मला ती जर लक्षणं दिसली, तर ज्या पद्धतीने तुम्ही तुमच्या सोशल मीडियातून सातत्यानं हा अवेअरनेस क्रिएट करतात, तर ती लक्षणं दिसली तर तितक्या तत्परतेने आपण लोकांपर्यंत गेलं पाहिजे. अगेन दिस इज अ लाईफस्टाईल चेंज. आणि टीबीचं मला टीबीची नाही भीती वाटत, पण मला करोनाची वाटते. तर आता ह्याच्यातली गंमत बघा, कोरोनामुळे आतापर्यंत 30 मला वाटतं आय गेस 30 जानेवारीला आपल्याकडे पहिली केस सापडली आहे कोरोनाची. 30 जानेवारीला येस 30 जानेवारीला पहिली केस सापडली. 30 जानेवारीला पहिली केस सापडल्यानंतर आतापर्यंत आता 24 मार्चला लॉकडाऊन सुरू झाला. आज आपण आकडेवारी बघितली तर कोरोनाचा संसर्ग झालेल्या लोकांची संख्या आपल्या देशामध्ये 1,07,000 क्रॉस झालेली आहे. ओके. त्यानंतर जर आपण एकूण डेथ बघितला, जस्ट व्हेरीफाईड डेथ जर बघितल्या आपण तर साधारणतः 3,300च्या आसपास डेथ आहेत. म्हणजे 30 जानेवारीला सुरू झालेली ही गोष्ट आज मे महिन्यामध्ये 3,300 डेथ आहेत. आणि आपण ट्युबरक्युलोसिसचं जर आपण एक बघितलं तर ट्युबरक्युलोसिसने वर्षाला आपल्या देशामध्ये जवळपास 4.5 लाख, टू बी व्हेरी प्रिसाइज 4,70,000 माणसं मरतात. म्हणजे महिन्याला 25 ते 30,000. हो, ही मरतात माणसं. हे एका महिन्याला आपल्याकडे हा डेथ रेट आहे. आपल्याकडे ऍक्सिडेंटल केसेस जर बघितल्या तर 1,51,000 माणसं ही दरवर्षी ही ऍक्सिडेंट रोड ऍक्सिडेंट्स मध्ये मरतात. करेक्ट, बरोबर आहे. करेक्ट, हा डेटा मी सो मग रोड ऍक्सिडेंट मध्ये माणसं मरतात म्हणून इथून पुढे रोडने ट्रॅव्हल करणंच बंद करायचं नाही, हे आपण नाही करू शकत. एक्झॅक्टली त्याच पद्धतीनं आपण कोविडकडे थोडा पॉझिटिव्ह वेने सुद्धा पाहिलं पाहिजे. कारण डेथ रेट जर बघितला तर तो हार्डली 3-3.5% आसपास आहे. पण मला एक सांगा, म्हणजे मी माझी ह्युमन सायकी सांगते. मला गाडीत जायची भीती वाटत नाही, मला ट्युबरक्युलोसिसची भीती वाटत नाही. जरी तुम्ही मला आता हा नंबर सांगितलाय 4.5 लाख, म्हणजे महिन्याला इथे 4 महिन्यात 3,000 लोक गेलेत, इथे तर महिन्याला 25-30,000 लोक मरतात. पण मला तुम्ही एवढं सांगितलं तरी मला टीबीची भीती नाही वाटत. त्याचं कारण काय मग? आय मीन इज इट माय सायकॉलॉजी, का मला ते टीव्ही बघून वाचन करून काहीतरी अर्धवट मी वाचते म्हणून एम आय इल इन्फॉर्म? व्हॉट इज इट? म्हणजे काहीतरी माझं चुकतंय का मग, की मला किती वाटते कोविडची आणि टीबीची? आता तुम्ही मला एवढा गाडीचा डेटा, मला पण माहितीये मुंबईमध्ये रोज 7 ते 10 लोक आपल्या मुंबईतच रोज ऍक्सिडेंट किंवा रेल्वेज मध्ये जातात. मग त्याची का मला नाही ट्रेन मध्ये चढायची भीती वाटत, गाडीत चढायची. टीबीची पण बिलकुल वाटत नाही, पण करोनाची वाटते. आय बी ऑनेस्ट, मी खोटं नाही बोलणार तुमच्याशी. तरी जर 50-55 दिवस एकच गोष्ट आपल्या अवतीभोवती फिरायला लागली, आणि त्यात गंमत कशी झालीय की आपल्याकडे एक नवीन युनिव्हर्सिटी आली आहे, दॅट इज कॉल्ड व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी. आणि या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर एक फार मोठं नॉलेज असतं आणि त्याच्यामध्ये त्याचं व्हेरिफिकेशन हे कधीच केलं जात नाही. त्या पद्धतीने होतं. आता काल परवाची गोष्ट, दुर्दैवी इन्सिडेन्सेस माझ्या मतदारसंघातले आहेत. मुंबईतून पोलिसांचा पास न घेता जाणाऱ्या 2 कार्सला ऍक्सिडेंट झाला आणि त्याच्यामध्ये काही जणांचा ऍक्सिडेंटल डेथ झाली आहे. पुन्हा पोलिसांना चुकवण्याच्या प्रयत्नात, नाकाबंदीवर असणाऱ्या पोलिसांना चुकवण्याच्या प्रयत्नात. ही सगळी भीती कुठली आहे? सातत्याने मीडियामधून जे मला आढळतंय, माझ्या कानावर आढळतंय, माझ्या समोर आढळतंय, आणि कोरोना हे फार मोठं संकट आहे. यापेक्षा जर हो हा एक आजार आहे, हा तुम्हाला होऊ शकतो, हा मला होऊ शकतो, तुम्हाला होऊ शकतो, हा कोणालाही होऊ शकतो. त्याचं जर वेळेवर निदान झालं तर त्यातून बरं होता येतं. म्हणजे मोर दॅन कोरोनाज डेथ, जर मला असं वाटतं की मीडियानी ही गोष्ट कोरोनातून बऱ्या होणाऱ्या पेशंट्सची जर संख्या हायलाइट करायला सुरुवात केली तर हाऊ आर हेल्थकेअर वर्कर्स आर ट्राईंग देअर लेवल बेस्ट, आणि हा आजार बरा होऊ शकतो हे आणखी पॉझिटिव्हली जर समोर आलं तर ती वाटणारी भीती कमी होईल. आणि त्याचबरोबर तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा मांडलाय ना
की ही जी भीती वाटायला लागली ना, या भीतीमुळे त्या भीतीचा एक दुसरा पदर आहे, तो म्हणजे सोशल स्टिग्मा आहे. मग अरे माझ्या आजूबाजूला जर कुणाला झाला तर ती सांगायचं नाही, ती लक्षणं लपवायची आणि अकारण तो आजार आणखी प्रोग्रेस होत जातो. करेक्ट. त्या भीतीने लोक सांगत नाहीत. ट्रू. पण मला एक आता मी पण अर्धवट वाचत राहते. मी गमतीची स्टोरी तुम्हाला सांगते. आता तुम्ही डॉक्टर आहात म्हणून तुम्हाला आणखी फनी वाटेल. मला आठवतं जेव्हा मी प्रेग्नंट होते पहिल्यांदा, तेव्हा माझ्या गायनेकोलॉजिस्टला मी विचारलं माझी प्रेग्नन्सी कन्फर्म झाल्यावर की मी आता काय वाचू, काय करू, काय नाही करू. ते पहिल्या मुलाची उत्सुकता वेगळीच असते. आणि त्यांनी मला सांगितलं, हे बघ मी MD आहे, त्याच्यामुळे मी 8 वर्ष शिकलोय 12वी नंतर. हे शिकायला तू 8 महिन्यात 9 महिन्यात शिकू शकणार नाहीस. त्या भानगडीत पडू नकोस, काही वाचू नकोस. माझ्या विश्वासानं गप बस, मी सांगतो ते कर, आई आजी सांगतात ते कर आणि गप बस आणि मजेत राहा. इतक्या लाखो लोकांना मुलं होतात, तुलाच काय वेगळी धाड बनली आहे. ओके, खरं आहे. आणि मी तोच विचार करत होते की मी पण तो अर्धवटपणा करते का, की थोडी इथली माहिती, मग ही वेबसाईट, मग हे इंस्टाग्रामवर फॉलो करा, ते फॉलो करा, मीडियात येते म्हणजे न्यूज प्रिंट असेल, व्हॉट्सअप असेल, टेलिव्हिजन असेल, हे सगळं काहीतरी माझं अर्धवट नॉलेज होत आहे का असं माझंच वाटतंय. सो इज इग्नरन्स ब्लिस. की मी मग तुम्ही म्हणताय ना की हात धुवा, सोशल डिस्टन्स 3 करा आणि सुप्रिया सुळे जगायला लागा. पण एम आय बिंग ओव्हर कॉन्फिडंट? मग मी कदाचित केअरलेस असू शकेन आणि माझ्यामुळे बाकीच्यांना हानी होईल. हे दोन्ही मुद्दे फार महत्वाचे मला वाटले. एक पहिला म्हणजे की केअरलेस म्हणण्यापेक्षा विथ कॉशन आपण जगायला शिकायला पाहिजे. म्हणजे ही जी इंडिव्हिज्युअल रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती म्हणजे पर्सनल हायजीन, सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, अर्ली डिटेक्शन ऑफ सिम्पटम्स, ही गोष्ट जर आपण एक लक्षात घेतली तरी सुरू करता येऊ शकते विथ कॉशन. आणि ही जर काळजी प्रत्येकानं घ्यायला सुरुवात केली, म्हणजे एक फार महत्वाची गोष्ट ना, हा असाही एक हे बाब येते की माझ्या आयुष्याची माझी जबाबदारी नाही का? म्हणजे मी चालू मिक्सरमध्ये हात नाही घालत ना. जर मी चालू मिक्सरमध्ये हात न घालण्या इतकी बुद्धिमत्ता माझ्याकडे आहे, तर मी बाहेर फिरल्याने किंवा कशा प्रकारच्या वागण्याने माझ्या आयुष्याला धोका निर्माण होऊ शकतो हे सुद्धा मला समजलं पाहिजे. सो लेट्स गेट मच्युअर ऍज सिटीजन्स. कारण आपण उगाच आता 75 वर्ष स्वातंत्र्याची म्हणणार आहोत, आपल्या लोकशाहीची म्हणणार आहोत. हे होत असताना लेट्स बी मच्युअर सिटीजन्स ऑल्सो. आपण त्याचा सुद्धा एक विचार करून एक पुढे जाणं. आणि दुसरी फार महत्वाची गोष्ट तुम्ही नमूद केली ती म्हणजे की मग मी केअरलेस होईन का? कारण हे दोन्ही ट्रेंड खूप दिसत आहेत, हे खूप मोठे ट्रेंड दिसत आहेत. असं वाटतं की मी खूप ओव्हर कॉन्फिडंट आहे का, खूप कॅज्युअल आहे का? मग असं वाटतं. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते अँड आय एम रिअली हॅव्हिंग अ कन्व्हर्सेशन. कारण खरंच मी तुम्हाला अमोल खरं सांगू, मी थकले नाही, त्रासले नाही. आय कॅनॉट टेल यू ऑनेस्टली व्हॉट आय एम फीलिंग. पण कदाचित आय एम फ्रस्ट्रेटेड मे बी, की मला असं वाटतंय की आपण करत नाहीये का ठीक, किंवा आपण शिकलेले आहोत, आपण जर लोकप्रतिनिधी आहोत तर आपण वी हॅव टू स्टँड बाय अँड लीड बाय एक्झाम्पल. तर आपण कुठेतरी आपण म्हणजे मी कुठे कमी पडते का ह्याच्यात, किंवा माझा अभ्यास कमी पडते, माझी वागणूक कमी पडते, सरकार जे सांगतंय ते मी ऍब्सोल्यूट 100% फॉलो करते. पण माझं कॉन्ट्रीब्युशन काय? आता मी बघते पोलीस एवढे कष्ट करतायत, सगळे हेल्थ वर्कर, म्हणजे तुमची बायको, मी हॅट्स ऑफ टू हर, शी इज ऍब्सोल्युटली लिडिंग फ्रॉम द फ्रंट. तर ह्यांना आपण असिस्ट किंवा आपण लोकप्रतिनिधी म्हणून काहीतरी केलं पाहिजे ना. तर व्हॉट विल बी द राईट थिंग? आपण दौरे सुरू केले तर आपल्यामुळे पसरेल, विच इज द रॉंग थिंग. मग आपण असं काय करू शकतो? लेट्स डू समथिंग यार. तर मी आताच्या काळात म्हणतो की ज्या पद्धतीने द वे यू हॅव शोड अ मॉडेल की आयडियली लोकप्रतिनिधींनी या सगळ्या गोष्टी सांभाळून काय केलं पाहिजे. आय शुड कमेंट नॉट बिकॉज आय एम लाईव्ह विथ यू, पण ही गोष्ट नक्कीच फॉलो करता येण्यासारखी की ज्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करताय, सातत्यानं आढावा घेताय, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. मला वाटतं लोकप्रतिनिधींचा रोल हा तिथे जास्त महत्वाचा येईल जिथे पॉलिसी मेकर्स, बीट स्टेट पॉलिसी, बीट सेंट्रल पॉलिसी, याच्यामधून एक क्लिअर लॉकडाऊन एक्झिट प्लॅन वर्क होईल. सो आय फील की ऍज आपण लोकप्रतिनिधी म्हणून हा एक्झिट प्लॅन, एक कॉन्क्रीट एक्झिट प्लॅन जो सगळ्यांसाठी वर्केबल असेल आणि सगळ्यांना समजू शकेल, अशा एक्झिट प्लॅनसाठी सातत्यानं मागणी करत राहणं, सातत्यानं त्याच्यासाठी आवाज उठवणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. जसं तुम्ही म्हणालात की आपण मतदारसंघात गेल्यानंतर, हो, मी परवा मतदारसंघात जाऊन येण्याचा प्रयत्न केला आणि मी मतदारसंघात गेलेलो असताना अचानक मला फोन आला की माझ्या बिल्डिंग मधल्या बाजूच्या 2 बिल्डिंग सील झाल्यात, कारण तिथे
total 7 patients have been tested positive. So immediately हे आलं की tomorrow if I'm positive, मी आज मतदारसंघात फिरत असताना मी किती जणांना आणखी धोक्यात टाकू शकतो. त्यामुळे त्यावेळी मला परत आपण आलं पाहिजे. आणि जर तुम्ही जो एक एक्झाम्पल सेट करता आहात थ्रू व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, संपूर्ण प्रशासनाशी सातत्यानं संपर्कात राहून, ही एक महत्वाची गोष्ट आहे. आणि आपण लॉकडाऊन एक्झिट प्लॅन, अ क्लिअर लॉकडाऊन एक्झिट प्लॅन आत्ताही आपल्याकडे क्लिअर नाहीये. म्हणजे इव्हन आफ्टर 57 डेज आपल्याकडे अजूनही लॉकडाऊन एक्झिट प्लॅन हा क्लिअर नाहीये. कारण लॉकडाऊन हा एक्झिट प्लॅन सायंटिफिक असला पाहिजे, हा डॉक्टर ओरिएंटेड, हेल्थ ओरिएंटेड असला पाहिजे. म्हणजे व्हॉट इज द राईट डिरेक्शन? कारण का जग याच्यातून चाललंय. म्हणजे न्यूयॉर्क मध्ये तुम्ही बघताय काय झालंय, स्पेन मध्ये काय झालंय, सिंगापूरमध्ये लॉकडाऊन उघडला, स्पाइक झालं. त्यामुळे असे वेगळे वेगळे एक्झाम्पल्स आहेत. आणि तुम्ही बघता वेस्टर्न वर्ल्ड मध्ये करोना इज रिॲक्टेड डिफरंटली. आपल्याकडे वेगळी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे ऍब्सोल्युटली वेर इन द डार्क. आणि मला असं कधीतरी वाटते युद्ध आहे, पण आपण हे अंधारात काहीतरी करत बसतोय. मग वेअर इज द लाईट? व्हॉट इज द सोल्युशन? काय? एव्हरी प्रॉब्लेम हॅज अ सोल्युशन. वी हॅव टू फाइंड इट, वी हॅव टू फाईट इट, वी हॅव टू फाइंड इट, वी हॅव टू सर्व्हाइव्ह इट. तर व्हॉट शुड बी? आता तुम्ही म्हटलं मतदारसंघात, तेव्हा तुम्हाला भीती वाटली जेव्हा तुम्हाला वाटलं की ओ बापरे आपण पॉझिटिव्ह असलो तर? हो, डेफिनेटली. त्यावेळी तो कन्सर्न हा येतो की आपल्यामुळे इतर जणांना जेव्हा त्रास होईल त्याचं काय, ही एक वेगळा एक रिस्पॉन्स. मला व्यक्तिगत जसं मी सुरुवातीला सांगितलं की आय हॅव ऍक्सेप्टेड इट. इट्स अ व्हेरी डिफिकल्ट थिंग टू ऍक्सेप्ट. पण पर्सनली जर मी म्हणेल की हो, आय हॅव ऍक्सेप्टेड इट. बिईंग अ डॉक्टर यू हॅव टू ऍक्सेप्ट इट. आज आपण जर ट्रीटिंग सगळे डॉक्टर्स बघितले, पोलीस जर बघितले, तर हे कोणत्या मानसिकतेने समोर आलेले असतील. दे आर फेसिंग इट एव्हरी डे. मग ते आपलेच बांधव आहेत, तर मग ती मानसिकता आपली का नाही? मग ते जी काळजी घेतात ती काळजी घेऊन आपण पुढे का जायचं नाही? सो मला वाटतं हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे मी स्वतःला हे सांगू का की कोविड मला होऊ शकतो आणि इट्स फाईन, झाला तरी इट्स नॉट अ प्रॉब्लेम. आपण स्वतःवर लक्ष ठेवायचं, पुढचे 2-2.5 वर्ष घरातल्यांवर लक्ष ठेवायचं. सिम्पटम झाले की लगेच सांगायचं अँड इट इज फाईन, आय डोंट हॅव टू पॅनिक. परफेक्टली ताई, ही गोष्ट महत्वाची आणि ही करावी लागेल. हो, यू नीड नॉट टू बी पॅनिक. आणि जो तुम्ही लॉकडाऊन एक्झिट प्लॅन जो म्हणत होता, त्यासाठी तो निर्णय घेताना इट हॅज टू बी ऑन मेडिकल ग्राउंड ऍज वेल ऍज इट हॅज टू बी ऑन इकॉनॉमिकल ग्राउंड ऑल्सो. पण या दोन्हीचा बॅलन्स एका पॉइंट नंतर आपल्याला स्ट्राईक करावा लागेल. आणि तो बॅलन्स घेऊन समजा कोमॉर्बिड, आता जर एक प्रमाण आपण बघितलं तर जिथे कोमॉर्बिड, एकूण डेथ जर बघितल्या, एक फार सिम्पल गोष्ट आहे. मगाशी तुम्ही बोलताना बोललात की एक इट वॉज व्हेरी व्हॅलिड पॉइंट की तुम्ही म्हणालात आपल्याकडे कोरोना हॅज बिहेव्ड इन अ डिफरंट वे. करेक्ट. असं म्हणजे तो लेट्स करेक्ट आहे. तर ती एक अनालिसिस जर आपण मांडायचा प्रयत्न केला तर आपण बघा, पहिला जेव्हा लॉकडाऊन झाला 24 मार्चला, तेव्हा आपल्या देशामध्ये जवळपास 550 पेशंट्स होते. जेव्हा पहिला लॉकडाऊन संपला तेव्हा द पेशंट्स नंबर वॉज अबाउट 10,000. जेव्हा दुसरा लॉकडाऊन संपला तेव्हा पेशंट्स नंबर वॉज अप्रॉक्सिमेटली 30 to 35,000. ओके. आज जेव्हा 17 मेला लॉकडाऊन 4 सुरू झाला तेव्हा वी वेर अराउंड 85 to 90,000. 1 लाखाच्या घरात आलोच ना आपण. करेक्ट. सो पेशंट्स आर इन्क्रीजिंग. याचा अर्थ लॉकडाऊनमुळे खूप कम्युनिटी स्प्रेड कंट्रोल करण्यात आलाय का? तर नाही. पण पॉझिटिव्ह साईड, याची एक मला कायम पॉझिटिव्ह साईड अशी वाटते, जे तुम्ही म्हणालात की याच्यावर एकदा विचार झाला पाहिजे की आपल्याकडे कोरोनाचा एवढा स्प्रेड झालेला आहे, पण होणाऱ्या डेथ ज्या आहेत त्या डेथचं एकूण प्रमाण जरी आपण बघितलं, आता याच्यावर काही जण म्हणतील अंडर रिपोर्टिंग केलं जातं, काही असू द्या, आक्षेप काही असू द्या, ओव्हरऑल डेथचं प्रमाण हे युरोपियन कंट्रीजच्या तुलनेत भारतात कमी आहे. अगदी इन्स्टिट्यूशनल डेथ सुद्धा आपण 3 ते 3.5% आसपास आहोत. मग याच्यामध्ये नेमकी कारणं काय? इज इट आर एन्व्हायरमेंट विच हॅज प्लेड अ रोल, जे आधी एक सिद्धांत मांडण्यात आला होता, किंवा बीसीजीचं इम्युनायझेशन जे संपूर्ण भारतीयांचं झालं होतं? एन्व्हायरमेंट म्हणजे तुम्ही एन्व्हायरमेंटचा अर्थ काय तुम्ही म्हणताय? म्हणजे टेम्परेचर मध्ये फरक का काय? म्हणजे काय एन्व्हायरमेंट म्हणजे? दोन गोष्टी वाटतात ताई. एक म्हणजे टेम्परेचर मधला, युरोपियन कंट्रीज मधला आणि आपला टेम्परेचर मधला फरक, ही एक गोष्ट आहे. दुसरी महत्वाची एक गोष्ट आपल्याला जाणवते ती म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव आपल्या देशामध्ये कंजेस्टेड पॉप्युलेशन डेन्सिटी असलेल्या भागामध्ये खूप जास्त आहे. पण ग्रामीण भागामध्ये जिथे मोकळं वातावरण आहे, जिथे खुली हवा आहे, जिथे पॉप्युलेशन डेन्सिटी कमी आहे, अशा ठिकाणी प्रादुर्भाव नाही. सो आपली जी मूळ इकॉलॉजी आहे, इज इट हेल्पिंग दॅट?
म्हणजे ती ही मूळ इकॉलॉजी आपल्याला मदत करते का, आपलं टेम्परेचर आपल्याला मदत करते का. तिसरी महत्वाची गोष्ट आहे की ज्या देशांमध्ये कोरोनाची डेथ रेट खूप मोठा आहे, इथे एजेड पॉप्युलेशन खूप मोठ्या प्रमाणावर आहे. ओके. आज आपल्या देशाचं ऍव्हरेज एज जर बघितलं तर दॅट ऍव्हरेज एज इज व्हेरी लेस. त्यामुळे ही एक महत्वाचा फॅक्टर आहे. आणि बीसीजी इम्युनायझेशन जे आपल्याकडे सगळ्यांना करण्यात आलं होतं, ज्याच्या संदर्भात आता ससूनला पण रिसर्च सुरू झालेला आहे, तो हॅज दॅट बीसीजी प्लेड सम रोल or Indians do have some innate immunity for this virus, or another possibility ही आहे की जे व्हायरसचे स्ट्रेन आहे त्यातला एखादा आपल्याकडे ज्या स्ट्रेनचा प्रादुर्भाव आहे हा स्ट्रेन कमी व्हिरुलंट आहे का, असंही असू. सो इफ या सगळ्या पॉसिबिलिटीचा जर एकदा विचार केला तर मग एक थोडक्यात बागुलबुवा जो तयार होतोय, म्हणजे कोरोनाच्या बागुलबुवाला घाबरायचं किती आणि त्याला भिडायचं किती. म्हणजे आय टेल यू वन इन्सिडन्स, एक इन्सिडन्स की माझी मुलगी आधी अंधाराला खूप घाबरायची. तर अंधाराला जोपर्यंत ती अंधारात जाऊन एखादी गोष्ट आणली नाही तोपर्यंत तिला अंधार, हे खूप लहान मुलांमध्ये आपल्याला बघायला मिळतं, अंधारात बागुलबुवा असतो. जेव्हा ते लहान मूल जातं आणि त्याला कळतं की तिथे बागुलबुवा नाहीये, तेव्हा ती गोष्ट सोपी पडते. आता कोरोनाच्या बाबतीत ही गोष्ट इतकी सरळ इम्प्लिमेंट नाही करता येणार, कारण तो बागुलबुवा आहे आणि त्याच्यामध्ये किती आपण हा लॉस सहन करू शकतो, हा मला वाटतं का खूप लिडरशिपचा एक फार महत्वाचा निर्णय असेल. द डिसिजन विच स्वीडन टोक फॉर हर्ड इम्युनिटी, त्या पद्धतीचा हा निर्णय कसा घेतला गेला. पण त्याच्या डेथ्स तर झाल्या ना स्वीडनमध्ये केवढ्या. येस, ते पण त्यांच्या टोटल डेथ ज्या होत्या त्या अगेन 3200च्या आसपास डेथ आहेत स्वीडनमध्ये. अँड नाव स्वीडन इज कम्प्लिटली ओपन. करेक्ट. द डिसिजन इज व्हेरी टफ. आणि आता गंमत अशी की जो एक डिसिजन कम्युनिटी स्प्रेड झाला किंवा नाही हे कोणी सांगायचं, त्याच पद्धतीने दिस डिसिजन इज गोइंग टू बी डिफिकल्ट. पण येस, याच्यावर सोल्युशन आहे. आणि सोल्युशन मला अजूनही वाटतं की इंडिव्हिज्युअल रिस्पॉन्सिबिलिटी, सिटीजन्स रिस्पॉन्सिबिलिटी, आणि ऍट द सेम टाइम जे कोमॉर्बिड पेशंट्स आहेत, या कोमॉर्बिड पेशंट्ससाठी एक लागणार आहे पुढच्या काळामध्ये, ज्यांच्यामध्ये आपल्याला सिव्हिअर सिम्पटम्स दिसतात. ते एक इन्फ्रास्ट्रक्चर तयार करून ठेवणं, हे आय फील दीज आर सम इम्पॉर्टंट पॉइंट्स. No, but just out of curiosity, this is, तुम्ही म्हणताय we have to coexist, we have to पुढच्या 2.5 वर्ष, आपण 2.5 वर्ष तर घरात नाही राहू शकत, तर या सगळ्या करू हे ते, पण मनातली भीती कशी घालवायची. आय एम सेइंग दिस व्हेरी सिरियसली टू. ते भीत्यापाठी ब्रह्म राक्षस मला समजलं. टीव्ही बघून बातम्या बघून खरंच मनाला अशी ती न्यूज बघितली, अरे बापरे असं होतं. मग तो अरे बापरे साठी काय केलं पाहिजे मग, का आपण ठरवायचं की आता बस झाला, आता अमोल कोल्हेनी मला खूप भीती दाखवली, आता मी नाही घाबरणार अमोलला, आणि मी त्या रीतीने चालायला लागणार आणि हळूहळू आयुष्य जगायला लागणार. त्याला व्हेरी नाईस. म्हणजे आय ओनली हॅव टू हेल्प माय सेल्फ. येस ताई, या तुमच्या स्टेटमेंटमध्येच एक फार मोठं उत्तर दडलेलं आहे की लाईक कोरोनाने मला घाबरवलं, त्यांनी माझी पाठ भिंतीला लावली. नाऊ आय हॅव 2 ऑप्शन्स इन माय हँड. एक म्हणजे आता मी शस्त्र गाळून टाकायची आणि मी गपचूप बघत बसायचं वेन ही इज गोइंग टू अटॅक मी. अँड सेकंड थिंग इज की मी पुन्हा रिटॅलिएट करायचं आणि आय हॅव टू फाईट बॅक, टेक फाईट टू कोरोनाज ये. आणि ते करताना ऍटलीस्ट 50% चान्स ऑफ विनिंग इज देअर. त्यामुळे तुम्ही म्हणता त्या पद्धतीनं आता ही भीती मनातून काढून एक सावध अप्रोच घेऊन, सावध अप्रोच. इट शुड नॉट बी अ केअरलेस अप्रोच, इट शुड बी अ केअरफुल अप्रोच टू डील विथ कोरोना. मग तो गव्हर्नमेंटच्या पातळीवर नाही. मग तुम्ही आम्हाला सांगा ना की सुप्रिया सुळे तुम्ही घराच्या बाहेर जाणार असला तर ह्या 5 गोष्टी केल्याच पाहिजेत, आणि तर त्या काय असतील. समजा आता मला उद्या असं नाही पण लॉकडाऊन कधीतरी संपेल, तर मग माझ्यासारख्या व्यक्तीने काय करावं, किंवा माझी मुलं कॉलेजला जातील, नवरा ऑफिसला जाईल, मी मतदारसंघात, एक फॅमिली म्हणून सुळे फॅमिलीला तुम्ही काय गोष्टी आम्हाला करायला सांगा. कारण का मी वेगळ्या कॉलेज परफेक्टली ताई. यामध्ये पुन्हा पर्सनल हायजीनचा जो विषय, सातत्यानं हात धुण्याचा जो विषय आहे, त्यानंतर मास्कच्या वापराचा जो विषय आहे, सॅनिटायझरचं एवढं अवडंबर आपण खूप मोठ्या प्रमाणावर नाही करू शकत, कारण साबण इज ऑल्सो इक्वली इफेक्टिव्ह. त्यामुळे साबणाने
वास लागतच, सॅनिटायझरचा वास हाताचा राहतो, मला ते आवडत पण नाही. तर नुसते साधे पाण्याने आणि साध्या साबणाने हात धुतले तर चालेल का? मी परफेक्टली ताई, फक्त दॅट शुड कंटिन्यू फॉर ऍटलीस्ट 20 seconds. दॅट इज इम्पॉर्टंट. सॅनिटायझर्स आर नॉट फुल्ली रिक्वायर्ड. फक्त साबण आणि पाण्याने हात धुतले तरी चालणार आहेत. फक्त ते 20 येस बास आहेत. कारण फक्त ते जे हात धुणं आहे ते 20 सेकंदाच्या पलीकडे चाललं पाहिजे. दॅट इज इम्पॉर्टंट. कारण त्याच्या कोरोना व्हायरसचा जो वरचा लेअर, जो फॅटी ऍसिडचा जो लेअर आहे, तो डिझॉल्व्ह होण्यासाठी साधारणतः ते 20 ते 25 सेकंद हात धुतले गेले पाहिजे. दॅट इज मोर दॅन सफिशियंट. तिसरी एक फार महत्वाची आणि इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती म्हणजे मास्कचा यूज. मला वाटतं की झेक रिपब्लिकने याच्या संदर्भातले काही व्हिडिओज मध्यंतरी पब्लिश केले होते. तर कोरोनाचा जो स्प्रेड आहे, कोरोनाचा जो विषाणू आहे, तो साईजने थोडा मोठा आहे. सो तो ड्रॉपलेटमध्ये अनेक वेळा हे करतो. तो एरोसोल त्याचा बनत नाहीये. एरोसोल त्याचा जो बनतो तो फक्त कोणी समोरचा शिंकला किंवा खोकला तरच बनतो. त्यामुळे जर आपण मास्कचा वापर प्रॉपरली करायला सुरुवात केली तर मास्कचा वापर करताना आपल्याकडून इन्फेक्शन होणार नाही, म्हणजे ज्याला कुणाला बाधा असेल त्याच्याकडून इन्फेक्शन होणार, ही एक महत्वाची गोष्ट आहे. ऍट द सेम टाइम आपण श्वास घेत असताना ते ड्रॉपलेट्स थेट आपल्याकडे येणार नाहीत. हा एक दुसरा फार महत्वाचा मुद्दा आहे. सो या दोन महत्वाच्या गोष्टी. तिसरी गोष्ट जी आपल्याला पुढच्या काही काळामध्ये सोशल डिस्टन्सिंगची पाळावी लागेल. हो नक्कीच. आपल्याला उद्या लोकल ट्रेन जेव्हा सुरू होतील, जेव्हा आपण मुंबई विषयी बोलतो, तर दॅट इज अ बिट डिफिकल्ट थिंग सोशल डिस्टन्सिंग पाळणं. पण त्यातही जेवढं शक्य असेल, हा मी खरं तर तुम्हाला प्रश्न विचारणार आहे की व्हॉट शुड बी द फ्युचर पॉलिसीज. सो आय कम टू दॅट. आणि थोडंसं माझी एअर क्लिअर करायची माझ्याच मनातली. कारण का मी तुम्हाला सांगू, 60 दिवस भीती 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 बास ना. आता भीती किती घाबरून बसणार परफेक्ट यार, यु नो. आणि विथ कॉपरेशन विथ द गव्हर्नमेंट. आणि मी तुम्हाला खरं सांगू, मला त्या पोलिसांची काळजी वाटते. चला 60 दिवस आपण सगळे घरातून करतोय, जरी आपण झूम कॉल करत असू. तुम्ही मतदारसंघात जाता, मी जाते, लिमिटमध्ये जातो, पण तरी आपण झूम कॉल्सवरनं जिल्हा परिषद असेल, आपले कॉर्पोरेशन असेल, सगळ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहतो. पण 24/7 तो पोलिसवाला रस्त्यावर जो उभा असतो, आता 7 ते 7 बंदी आहे, कामावर जरी गेला तर तरी त्या पोलिसाला पण ब्रेक द्या ना तुम्ही. व्हॉट नॉनसेन्स इज दिस? आपण कधी ओनरशिप घेणार त्याची, अमोल? म्हणजे मी जर नीट वागले तर कदाचित त्या पोलिसवाल्याला 2 तास त्याच्या पोरांबरोबर घरी राहता येईल, जर मी जबाबदारीने वागले तर. परफेक्टली ताई, मला तेच वाटतं की ही कशाला त्यांनी माझ्यावर वापरायला पाहिजे. मी परदेशात जाते ना, मला पोलिसची व्यवस्थित भीती वाटते, कारण का मला माहिती तो आतच टाकेल. तर जर ती सुप्रिया सुळे व्यवस्थित परदेशात वागू शकते, तर ती ह्याच देशात व्यवस्थित जबाबदार प्रत्येक आपण लोकप्रतिनिधी का नाही वागू शकत? हिंमत आहे का न्यूयॉर्क मध्ये जाऊन हुज्जत घालायची पोलिसला? सांगा मला, आहे का हिंमत तुमच्या? परफेक्ट. यालाच आपण स्वयंशिस्त हा एक शब्द म्हणू शकतो की, आणि तुम्ही जे एका कॅम्पेनचा जो उल्लेख केला होता, म्हणजे या स्वयंशिस्तीचेच हे सगळे भाग आहेत. प्रशासनाला मिळणारं सहकार्य ही एक गोष्ट आहे, गव्हर्नमेंटचे रूल्स फॉलो करणं ही दुसरी गोष्ट आहे, पर्सनल हायजीन पाळणं तिसरी गोष्ट आहे. आणि तुम्ही कॅम्पेन जे सुरू करायचं म्हणाला होता, दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट कॅम्पेन, आणि दॅट इज अँटी स्पिटिंग कॅम्पेन. मला सांगा, तुम्ही तुमच्या घरात थुंकता का लिव्हिंग रूम मध्ये? डेफिनेटली नोबडी डज दॅट. Nobody does that. So why should you spit on? Why should you spit? Period is my question. माझं म्हणणं आहे की प्रत्येक वेळेस सगळं म्हणजे प्रशासनाने आपल्याला गेलेच पाहिजे, पण आपण सिटीजन म्हणून आपली काय जबाबदारी आहे का नाही, अमोल? Campaign will yield good fruits. नाही, तुम्हीच मला खरं सांगा की सरकार नियम कायदे करते. आता तुम्ही शाळेत जेव्हा जाता तेव्हा शाळेच्या नियम कायद्याने वागताच की नाही? मग आपण समाज म्हणून आपण कधी ओनरशिप घेणार? आपण दोघं आपली ओनरशिप का नाही घेऊ शकत की अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे जेव्हा बाहेर जाणार आहेत तेव्हा आम्ही प्रयत्न करू की आम्ही कुणाला इन्फेक्ट करणार नाही, आम्ही दिलेल्या चौकटीत सरकार म्हणतं तसं वागू. व्हाय कांट वी टेक ओनरशिप ऑफ आवर ओन ऍक्शन्स? एक्झॅक्टली ताई. जर ही ओनरशिप घेतली तर आपण जे म्हणतो ना को एक्झिस्टिंग विथ कोविड, ही गोष्ट फार सरळ आणि सोपी होऊन जाईल इफ वी स्टार्ट टेकिंग दिस ओनरशिप. हे एक डॉक्टर अमोल कोल्हे म्हणतात. डॉक्टर डेफिनेटली डॉक्टर अमोल कोल्हे हे म्हणतील, ऍक्टर अमोल कोल्हे हे म्हणतील, आणि लोकप्रतिनिधी अमोल कोल्हे सुद्धा हेच म्हणतील
की जर आपण एक जबाबदार नागरिक म्हणून आपली जबाबदारी प्रत्येकानं पार पाडायचं जर ठरवलं, तर पुढचा हा काळ मग कोविड पुढची 5 वर्ष राहू, 10 वर्ष राहू, 5 दिवस राहू, त्याने काहीही फरक पडणार नाहीये. वाव, दिस इज Like- सडनली मला असं कॉन्फिडंट वाटायला लागलं की आय थिंक Yes, we can do it, and we have to do it. Everybody in our country, if everybody decides, yes, from tomorrow or from today, I'll make a difference, आणि I'll follow all these rules, आणि त्या पद्धतीने मी पुढे जाईन, तर ही गोष्ट नक्कीच शक्य आहे. कल करे सो आज कल, आज करे सो अब. अमोल, व्हेरी ट्रू. आपण दोघं पूल ना पुलाची बघ, स्टॉप, एव्हरी ड्रॉप काउंट्स. तर तुम्ही आणि मी आजपासून हे करायचं की हे आपण दोघं करणार आहोत. आणि आपल्याला जितके आपल्याला एवढे लोक भेटतात, आता तुमचं एवढं मोठं फॉलोईंग आहे, का नाही तुमच्या सगळ्या छत्रपती